नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज विषय असा आहे की आज घरी मी एकटाच आहे आणि जेवण करायचं आहे मला. तर जेवण करायचं आहे म्हटलं काय करूया, तर मी कसं शॉर्टकटमध्येच करायला होतो. डाळ भात करायला मला कंटाळा येतो. तेवढं आपलं करतो मी, पण एवढा एक्सपिरियन्स नाही. आपल्या डायरेक्टर असेल ना कोणतरी सांगणार आहे तर ते होऊ शकतं. पण आज आज म्हटलं खिचडी करूया. तर म्हटलं खिचडी करूया, व्हिडिओ पण करूया मस्तपैकी, तुम्हाला पण दाखवूया काय व्हिडिओ वगैरे करतोय, कशी करतोय ती. आता करणार आपण, खाणार आपण म्हटल्यावर काहीतरी करायला हवं आहे. तर संध्याकाळपर्यंत एकदाच बनवून ठेवतो मस्तपैकी. तर खिचडी करूया आता. आणि खिचडी बनवण्याचा ब्लॉग आहे आजचा. कशी बनवतो काय बनवतो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघाल. आणि ऊन पडलेलं आहे, सकाळचे वाजलेले आहेत 10:30. आणि सकाळी हे मम्मी सारवून वगैरे सगळं गेलेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपल्या गावाला शेणाने सारवलं जातं. तर आता जाऊया डायरेक्ट किचनमध्ये. इकडं आहे आपलं किचन. आणि आत्ता करायची आपल्याला खिचडी. तर आपलं पहिल्याला टोमॅटो चिरून घेऊया मस्त की, त्याच्याबरोबर कांदा चिरून घेऊया. एवढा बस होईल फोडणीला, एवढा फोडणीपुरता. तर तिकडे कोथिंबीर घेऊन आलो आहे. आणि आधी चिरायचं काम करूया, नंतर पुढचं बघू. टोमॅटो चिरून झालेला आता. कांदा चिरायचा आहे, कांदा. आलं टाकायचं, त्यासाठी आपल्याला आलं किसून घ्यायचं, किसून. ही आलं किसण्याची साधन आहे, त्याला काय म्हणतात ते. त्याच्यावर किसायचं आपल्याला, किसणी आहे, किसणी. बारीक. तुला झणका लागला पाहिजे जरा आल्याचा. चिरून झालं आहे. आता अर्धा कप डाळ घेतली आहे. आणि तांदूळ घ्यायचा आहे अजून आपल्याला. तांदूळ धुवून घ्यायचा आता, तांदूळ. एक दोन वेळा चांगलं धुवून घ्यायचे, 2-3 वेळा असे. पावडर लावली असते तांदळाला. तांदूळ इकडे धुवून आपले रेडी आहेत. फोडणीसाठी आता प्रक्रिया चालू करूया. इकडं कुकर ठेवूया वरती पहिला आधी, गॅसवरती. आणि आता फोडणी द्यायची कुकरमध्ये. कुकरमध्ये करायचं आहे आपल्याला. सगळ्यात आधी पहिलं तेल. तेल ओतून घेऊया. गॅस पेटवून घेऊया. आता सगळ्यात आपल्या फोडणीचं जे आहे इकडे बाहेर चिरलेलं आहे, ते सगळं टाकून घ्यायचं आहे आतमध्ये. कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आपल्याला आता.
कांदा टोमॅटो टाकला, दालचिनीचं पान टाकायचं याच्यात. कांदा जरा लाल होते, जरा भाजू दे चांगला. मोहरी टाकायची आपल्याला आता. तर जिरं टाकायचं आहे. तर हळद टाकूया. हळद टाकून झालं. आता तिखट गरम मसाला, मीठ टाकायचं. मेन विषय म्हणजे आपल्याला मीठ टाकायचं. मिठावर गेम असतो. आधी मी थोडं टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. उगाच खारगिरी झाला तर नको त्याचा परत. 1 चमचा टाकलेला आहे. अजून 1 चमचा लागेल, म्हणजे अंदाज एवढा आहे. नंतर बघू, जर कमी वाटलं तर घेऊ परत, पण आधीच जास्त नको. फोडणी तयार झालेली आहे आपली, होते म्हणजे. एवढं हे टाकायचं पाणी. आता आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे, किसलेलं. मग अशी आल्याला कसं एक नसतं, एक नुसका भारी येतो, एक झणझणीत होतं आलं टाकल्याने. म्हणून आलं टाकायचं मस्त. हे सांगितलेलं होतं मला आधी, म्हणजे डायरेक्शन 1-2 वेळा केली होती मी, त्यामुळे एवढं लक्षात आहे. तेवढं तशा पद्धतीने करायचे काहीतरी. कोथिंबीर चिरून घेऊया आता. कोथिंबीर टाकायच्या वरतून, चिरून घेऊया बारीक मस्त पैकी. कोथिंबीर टाकायची मस्त. जास्त कोथिंबीर असेल ना, एक वेगळ्याच जेवणाला स्वाद येतो. चिरल्यावरतीच खमंग कसला एकदम सुगंध येतो कोथिंबीरचा, भारी. आता आपलं रेडी आहे. आपल्याला कुकर आता लावून घ्यायला पाहिजे. आता सगळं टाकून आपलं मटेरियल रेडी झालेलं आहे. मटेरियल कुकर लावून घेऊया आता आपण. कुकरचं झाकण लावून घेऊया आता. झाकण लावून आता ठेवलंय. आता ह्याला 5 शिट्ट्या काढूया. 5 शिट्ट्या काढल्याच्या नंतर कसं व्यवस्थित शिजेल. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला म्हणजे थोडी खाली आहे ना करप येते ना, करप ती खायला भारी वाटते. तर करपलेली असते ती खायला भारी वाटते, म्हणून थोड्या 5 शिट्ट्या काढल्या की कसं, परवा पण केली होती ना मागे, 5 शिट्ट्या काढल्या होत्या मस्त की, थोडी खाली करप आली होती. आणि करपलेली खिचडी खायला मजा वाटते. आम्ही शाळेत पण आहे ना अशी करपलेली खिचडी आम्ही खायचो. म्हणजे करप मागायचो, बाई असायची खिचडी, बाई आम्हाला करप काढून द्या खालची, म्हणजे ते खिचडीची करपलेला भात जो असतो ना तो, आणि तो भारी लागायचा. आणि तशा पद्धतीने ती मला आवडते खायला. तर आता गॅस फास्ट करून ठेवूया. 5 शिट्ट्यामध्ये होईल, बरोबर शिजेल.
आत्ता 2 शिट्ट्या झाल्यात, तर अजून 3 शिट्ट्या आल्या की आपल्याला बंद करायचा गॅस. मग बरोबर आपली खिचडी तयार होणार आहे. आत्ता जी शिट्टी होईल ती 5वी आणि अंतिम शिट्टी आहे आणि झाली. आता बंद करायचं. ही शिट्टी संपल्या आपल्याला लगेच 5 शिट्ट्या कंप्लीट. खिचडी आपली तयार आतमध्ये झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. थंड व्हायला ठेवूया, नंतर मग उघडूया जेवायच्या वेळी. आता थंड होऊ दे त्याला. कुकर उघडूया आता आपण. तयार झाले होते. भारी खमंग वास सुटलाय. दाखवतो तुम्हाला आता. खिचडी रेडी आहे शिजून मस्त. ताटात काढूया आता. हा हा हा, वाफ बघा असले ते करपले खाली मस्त. लोणचं घेऊया खिचडीसोबत आणि आता कांदा. या मस्त एक आपलं ताट रेडी आहे. जेवायला या. आता या सगळ्यांनी जेवायला. इथं मस्त की बाहेर बसलो जेवायला आहे बघा, निसर्गाच्या सानिध्यात. खिचडी आहे गरमागरम, त्याचबरोबर कांदा आणि लोणचं. या खाऊया. हा, भारी झाले भारी झाले भारी झाले. पहिल्यांदाच काहीतरी म्हणजे येते मला खिचडी करता. मग न सांगता पण मी करू शकतो. आज कॉन्फिडन्स आला. एक नंबर झाले, छान झालं आहे. आणि कसं एकटा घरी असेल तेव्हा कसं खिचडी बिचडी असं शॉर्टकट करून खायला बरं वाटतं. तर आता मी जेवतो, खिचडी खातो आता मी. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग असाच म्हटलं, घरी होतो जेवण करते, खिचडी करूया बनवूया. तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग बनवलेला इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.